आज या पोपटलालची वाट तर मी लावूनच राहणार. पोपटलाल, अरे बाहेर पड. होटारड्या पोपटलाल, आज एका लेखकाच्या रागापासून तुला कोणी वाचवू शकणार नाही. पोपटलाल बाहेर ये. ए पोपटलाल, एक तर या चष्म्यामुळे काही दिसत नाहीये. बाहेर ये पोपटलाल. अरे आज तू पंजाबच्या वाघाला छेडलायस. तुला तर मी सोडणार नाही. ओय बाहेर ये. आज तुझं काही खरं नाही. या बाहेर. पोपटलाल. पोपटलाल मूर्ख, बाहेर ये. अरे बाहेर ये पोपटलाल. बाहेर. तुम्ही लोक पण पोपटलालवर रागावले. रागावणार नाही तर काय करणार. तुम्हाला माहितीये काय केलंय पोपटलाल? काय केलं? अरे याने अंजलीला मेसेज केला की मी नाक्यावर उभा राहून चाट खातोय, तेही 4-4 प्लेट. आणि हा मेसेज वाचल्यानंतर तिने रडून रडून घर डोक्यावर घेतलंय आणि माझ्याशी आता बोलत नाहीये. काय बोलताय मेहता साहेब? नाहीतर काय, मी इतका रागावलो असतो का? बरोबर आहे. अरे या पोपटलालला आपण भोळा समजतो, पण ह्याने माझ्यासोबत काय केलं माहिती आहे? काय? ह्याने बबिताला मेसेज करून सांगितलं की मला नोकरीवरून काढून टाकलं. मला इतका राग येतोय ना. राग तर मला पण आलाय. त्याने मला खोटा मेसेज केला की कोमलने घरात लाडू लपवलेत. मी तर लाडू शोधून शोधून दमलो. ओय खोटा मेसेज तर त्याने माझ्या रोशनला सुद्धा केला की मी पार्टी करायला जातोय म्हणून. अरे या वेड्याने तर माधवीला पण मेसेज केला. मी माधवी पासून काहीतरी लपवतोय. मी माधवीला सांगून सांगून दमलो की मी काही लपवत नाहीये, मी काही लपवत नाहीये, पण ती ऐकायला तयारच नाही. आज पोपटलालने खूप वाईट केले. आपण सगळे मिळून एकत्र याला धडा शिकवूया. 1 2 3. मेहता साहेब, काय झालं? इतका आवाज का करताय? अहो काय सांगणार दया वहिनी, या पोपटलालने तर. दया वहिनी मला एक गोष्ट सांगा, पोपटलालने तुम्हाला तर काही मेसेज केले नाहीत ना? हा आलेला ना. लिहिलं होतं की सुंदर वीरा अहमदाबाद वरून येणार आहे, तर मस्त जेवण बनवून तयार ठेवा. अहो खोटं हे दया वहिनी, खोटं. खोटं? हो द्या वहिनी, पोपटलालने आमच्या सगळ्यांच्या बायकांना खोटा मेसेज करून आम्हाला त्रास दिला आहे. म्हणून तर आम्ही रागावलोय. नाही नाही नाही, पोपट भाऊ खोटा मेसेज नाही करणार हो. अरे ओय दया वहिनी, पोपूने खोटा मेसेज केलाय. तुम्ही आता लगेच सुंदर भाऊला कॉल करा. बघा तो अहमदाबाद मध्येच असेल. नक्की. पण पोपट भाऊ तर नवीन फोन विकत घ्यायला आमच्या दुकानात गेले होते. हो हो, मी आताच सुंदर वीराला फोन लावून विचारते. हो करा करा करा. विचारा. ओय पोपू, कुठे लपून बसलायस? बाहेर ये बघू. पोपटलाल बाहेर ये. ओय मित्रांनो, हा पोपट आता उंदीर बनून लपून बसलाय. त्याला वरून खेचून बाहेर आणावं लागेल. अरे तुम्ही लोक ओरडताय कशाला? मी इथेच आहे. काय झालं? ओय पोपू, तुला तर मी सोडणार नाही. काय झालं? अरे मेहता साहेब, काय करताय? काय अरे शेजारच्या घरात नवरा बायको मध्ये भांडण लावतो. का केला असं तू? अरे नाही मी. बोल बोल. अरे सोडा मला, रे सोडा मला. अरे काय लाज नाही वाटत? स्वतःला पत्रकार म्हणवतोस तू. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. आता काय बोलती बंद झाली? हा बोल ना, बोल. बोला. समजूतदार. काय समजूतदार आहे? तुझं नाव पोपटलाल नाही, बावळटलाल असायला पाहिजे. अरे हे तुम्ही काय करतायत सगळे? काय करतोय? अरे तू स्वतः विचार कर, तू काय केलायस? आपल्या मित्रांच्या घरी भांडण लावतोस. अरे मी कोणाच्या घरी भांडणं लावली? मी तर सोसायटी मध्ये नव्हतोच. पोपटलाल, तू स्वतः आग नाही लावलीयस, पण तू मेसेज करून आग लावलीयस. माझ्या मेसेज मुळे? अरे मी दुपारपासून माझा स्मार्टफोन वापरलाच नाहीये. घ्या, इथे एवढा मोठा मोबाईल कांड झाला आणि हा सांगतोय की त्याने मोबाईल वापरलाच नाहीये. हो हो, मी खरंच बोलतोय. अरे नाही, माझं ऐकून तरी घ्या. माझ्यासोबत मोबाईल कांड तर घडला आहे आज. पण आज मी तुला सोडणार नाही 5 किलोच्या हाताने.
पण सॉरी हात तर 2.5 किलोचा असतो ना. 2.5 किलोचे हात मिळून किती झाले? 5 ओय पोपू, तुझ्या कर्माची शिक्षा आता मिळणार अरे तुला. थांब 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 थांब. शिक्षा तर मी भोगतोय, तू थांब रे जरा. भिडे, मला जरा तुझा मोबाईल दे रे. का मी माझा फोन नाही देणार. कोणी याला आपला फोन द्यायचा नाही. नाही. मला आधी हे सांग की सगळ्यांना खोटे मेसेजेस पाठवून त्रास का दिला? मेसेज? अरे कसले मेसेज? असं मी कोणालाच काही मेसेज नाही केला. काही मेसेज नाही केला? अरे थोडीशी लाज ठेव पोपटलाल. इतकं खोटं बोलण्या अगोदर तू अंजलीला मेसेज नाही केलास की मेहता साहेब नाक्यावर उभे राहून चाट खातायत, तेही 4-4 प्लेट चाट? हा. तू बबिताला खोटा मेसेज नाही केलास की मला नोकरीवरून काढून टाकलं आहे. काय? आणि तू माधवीला काय मेसेज केलास की माधवी वहिनी भिडे तुमच्यापासून काहीतरी लपवतोय. आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा, भिडे तुम्हाला नाही सांगणार की त्याने काय लपवलंय. अरे मी काय लपवलंय? त्या भानगडीमध्ये तिने माझा चष्मा लपवला माहितीये? कधीपासून माझं डोकं दुखतंय. सांग ना मी काय लपवलंय, सांग. अरे मला कसं माहित असेल? आणि माझ्या साध्या भोळ्या रोशनला तू काय मेसेज केलास की सोडी आज कुठली गाडी रिपेअर करायला नाही जात आहे, तो तर पार्टी शार्टी करायला जातोय. आणि तू मला काय मेसेज पाठवलास पोपटलाल की कोमलने माझ्यापासून लाडू लपवून ठेवले? कुठे आहेत लाडू? कुठे आहेत लाडू? बावळट सांग. अरे मला काय माहित असेल? तुला काय माहित? ओ हो. भोळे भाव तर बघा याच्या चेहऱ्यावरचे. पोपटलाल जास्त भोळेपणाचं नाटक करू नकोस. अरे बाबा मेहता साहेब, मी कोणालाच काही मेसेज नाही केला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अरे हा धादांत खोटं बोलतोय हा माणूस. अय बापू, तुझ्या मस्करीचा भूत मी उतरवूनच राहणार. अरे माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. सोडी मी खोटं बोलत नाहीये. पोपटलाल काय म्हणालास आता तू? मी खोटं बोलत नाहीये. त्याच्या अगोदर काय बोललास तू? माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. मित्रांनो, जग इथलं तिथे होईल पण पोपटलाल होणाऱ्या बायकोची शपथ तर खोटी घेऊ शकत नाही. हो बरोबर आहे. पण मेहता साहेब, ओ सगळे मेसेज तर पप्पूच्या नंबरवरूनच आलेत. पोपटलाल, तू अगदी खरं सांग. तू खरं बोलतोयस ना? अरे भाऊ, मी खोटं का बोलणार? मी तुम्हाला खोटं का सांगू? मी कोणालाही मेसेज कसा काय करू शकतो? माझा स्मार्टफोन दुपारपासून हरवलाय आणि तेव्हापासून मी त्याला सगळीकडे शोधतोय. काय? हे? नाहीतर काय, माझ्याकडे माझा स्मार्टफोनच नाहीये. आम्हाला मेसेजेस कोणी केले? अरे बाबा, मला जर ते माहित असतं तर मी त्याच्याकडे जाऊन माझा स्मार्टफोन घेऊन नसतो आलो का? एक मिनिट. याचा अर्थ हा झाला पोपटलालचा फोन ज्या कोणाकडे आहे तोच हे खोटे मेसेज करतोय. ओ यारो, हा तर खूप सिरियस मॅटर आहे. होय. पोपट भाऊ, तुम्ही माझ्यासोबत चांगली मस्करी केली हो. मला कळलंय की सुंदर वीर अजून अहमदाबाद मध्येच आहे. तो इथे जेवायला येणार नाहीये. दयावहिनी, तुम्ही जेवणाची काळजी करू नका, ते मी संपवून टाकेन. लाडू नाही मिळाले ना? अरे एक मिनिट हाती भाऊ. दया वहिनी, मी जो नवीन फोन आज घेतला ना विकत, तो हरवलाय आणि कोणीतरी भलताच सगळ्यांना खोटे खोटे मेसेज पाठवतोय. पोपटलाल, एक मिनिट, मी आता अंजलीला बोलवतो. जे काही तू आता बोललायस ते तू तिच्या समोर बोल, म्हणजे तिला समजेल की खरं काय आहे आणि मी खोटं बोलत नाहीये. आम्ही सगळेच आमच्या बायकांना बोलावतो, म्हणजे खरं काय ते सगळ्यांना समजेल. हो, ते तर मी सांगेनच, पण त्याहून महत्वाचं हे आहे की जर मी मेसेज नाही केला तर मेसेज करताय कोण? पोपटलाल, तू पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. अरे मी आधीच पोलीस कंप्लेंट करून आलोय. तू पोलिसांना हे सांगितलंस का की तुझ्या फोन मधून खोटे मेसेजेस केले जात आहेत? नाही, ते नाही सांगितलं. अरे मग कंप्लेंट कशाची केली? ते स्मार्टफोन हरवण्याची. हा तर पोपटलाल सांग पोलिसांना. आता तर त्याने सोसायटीवाल्यांना मेसेजेस केलेत. जर त्या माणसाने कुठल्या पॉलिटिशियनला किंवा तुझ्या एडिटरला मेसेज केला ना तर मग तुझी नोकरी पण धोक्यात येईल ना. आणि पोपटलाल, एकदा की ही बातमी पसरली की तू असे तसे मेसेज करतोस, मग कदाचित तुझं लग्नही होणार नाही. अरे ही तर खूपच गंभीर समस्या आहे. मी आताच चालू पांडेला फोन करून कळवतो.